जी को आदेश, गुरुजी को आदेश. तर मित्रांनो, आपल्या इथं आता दादा आलेले आहेत. हे पहिले देखील येऊन गेले होते आपल्या इकडं. तर कोणत्या कामानिमित्त आले होते आणि त्यांचं कोणतं काम होतं हे तुम्ही त्यांच्या स्वतःच्या मुखाने ऐकणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे वेळ नसण्या कारणामुळं आणि व्हिडिओ हा जो आहे आपण हा जंगलात बनवतोय त्यांच्यासोबत, कारण की तिथं जागा पण कमी पडते आणि वेळ पण आपल्याकडे नसल्यामुळं त्यांना आपण ह्या भागामध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांनी मला आग्रह केला आणि आपण हा व्हिडिओ आपण इथं बनवतो. तर दादा, तुम्ही कुठून आले? तुमचं नाव काय? माझं नाव सागर मारुती कुंभार. हं. मी पुण्यामधून गोठवडे गावातून आलेलो आहे. पुण्यातून घोटावडे गाव. हो, तुमचं नाव सागर? मारुती कुंभार. सागर मारुती कुमार यांचं नाव आहे. घोटावडे गाव. बिंदास तुम्ही मोठ्यानं बोलू शकता, काही अडचण नाही. तर तुम्ही माझ्यापाशी कोणत्या कामासाठी आले होते? 3 वर्ष आलं मी आजारी होतो. 3 वर्षापासून. हं. 17 मध्ये बाबा लोक नाही का बघितले. हां. दवाखान्यात गेले, MRI काढले, एक्सरे झाले, हां. सगळं झालं तरी पण काहीच फरक नाही पडला. अच्छा. शेवटचा पर्याय म्हणून मुंबईत आलो होतो. हं. ते 3 दिवसात पूर्ण बरं झालं. 3 दिवसात. हां. बरं. आता दादा यांना 3 दिवसामध्येच गुण आलेला आहे. तर महत्त्वाचा विषय, आता तुम्ही याच्या अगोदर देखील बऱ्याच ठिकाणी फिरले. हं. तर तिकडं तुम्हाला कसला अनुभव आला? काय आला? म्हणजे तिथं काय गुण आला का नाही? काय थांबलं? थोडं जास्त दुखणं होतं, थोडं थांबलं, असं काही घडलं का? काहीच नाही. म्हणजे 0% नाही का, काहीच नाही आलं गुण. बिलकुलच नाही. काहीच नाही. बरं. आता तुम्ही माझ्याकडे आल्याच्या नंतर हं. तुम्हाला जी समजा मी जे काही केलं, उतारा म्हणा किंवा पाणी देणं म्हणा किंवा काही गोष्टी असतील, ती आपल्या गुप्त राहतात. तर त्या केल्याच्या नंतर तुम्हाला गुण आला का? 100% आला. बरं. आता हे तुमचा जो अनुभव होता आणि ज्या गोष्टी घडल्या तुमच्यासोबत, त्या सांगा. म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीची अडचण होती आणि ती मी दूर केली? म्हणजे काम होतं घरापाशी, थोडा हां. काटा आणला होता. हां. त्या दुसऱ्या दिवसापासून डायरेक्ट छातीमध्ये दुखायला लागलं आणि डोक्याच्या शिरापासून खालपर्यंत नाही का, पूर्ण शिरा काढून होती. बरोबर. आता तुम्ही जिथं खड्डा खोदला, बरोबर, हं. तिथं काही गोष्ट होती पूर्वीच्या काळामध्ये. तर मित्रांनो, त्यांनी जिथं खड्डा खोदला होता त्या खड्ड्याच्या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये काही विशिष्ट गोष्ट अशी पुरल्या गेलेली होती आणि योगायोगाने यांचं काही काम पडलं त्यांच्या घराच्या समोरच्या बाजूला आणि त्यांनी खड्डा खोदायला घेतला, बरोबर ना? तुम्ही तिथं खड्डा खोदल्याच्या नंतर त्या दिवसापासून तुम्हाला किती दिवस आजार लागला होता? 3 वर्ष कंटिन्यू चालू आहे. रात्रीची झोप नाही, दिवसा झोप नाही, जेवण नाही, काय नाही. रात्री झोप बीप सगळी उडून गेली होती, जेवण बिवण सगळं. जेवच्या ताटावरती मी दवाखान्यात गेलो. म्हणजे त्यांनी भरत्या ताटावर उठून दवाखान्यात गेले, अशा बऱ्याचशा काही घटना त्यांच्या घडल्या. कामाधंद्या स्वरूपात कसं काय झालं होतं? 3 वर्ष घरीच होतो मी. 3 वर्ष घरीच होते आणि जी त्यांची हेल्थ होती ती खूप बिकट झाली होती, परिस्थिती खूप बिकट होती. हां. तुम्ही माझ्याकडे आले होते तेव्हा. मग त्याच्याने तुम्हाला दुखणं काय काय येत होतं म्हणजे? आणि पूर्ण अर्धी बॉडी पूर्ण दुखत होती. हां. शिरा असे ना सरळ होती ना, अशी अर्धी साईडला डावी साईडला उडत होती. अच्छा. म्हणजे शरीरातल्या नसा ज्या आहेत त्या पूर्ण खिचायच्या. म्हणजे तोंडापासून सगळ्यांना उडत होती. एका बाजूला खिचायच्या. एका साईडला डावी साईड. बरं. डाव्या साईडला त्यांना त्रास होत होता आणि अचानक मध्ये त्यांना असा डाव्या बाजूला खिचत होत्या. पण खिचल्याच्या नंतर तुम्हाला असं दडपण येणे काय होत होतं का? पण पण येतं ना, येत होतं? भीती वाटायची डायरेक्ट. डायरेक्ट. हां. असं कधी भासबीस काही? भाजलीच नाही म्हणजे आंघोळ करताना ना, हां. लेफ्ट साईडला कोणतरी उभी असं वाटलं. वाटायचं? हां. हां. असं छातीवर बितीवर कधी काही नाही. बसलं नाही? फक्त छाती दुखायची कंटिन्यू. दुखायची? कंटिन्यू. बरं. त्यांची छाती देखील दुखायची आणि अंघोळ करताना त्यांच्या बाजूला कोणीतरी उभा आहे अशा पद्धतीने देखील त्यांना भास व्हायचा. तर आता हे काम केलं, आपण जे काही दिलं ते ईश्वराला, तुम्हाला आणि मलाच माहिती. हे सत्य आहे का? सत्य. बरं, तुम्ही पुण्यात राहता, तुम्हाला तिथून मी व्हिडिओसाठी बोलवले का? नाही नाही. तुमचं काम झालं म्हणून तुम्ही आणखीन एक दादा आपल्याकडे आणले, बरोबर आहे? हे सत्य आहे का? सत्य. त्यांना कोणत्या कामासाठी आणलं होतं? त्यांचं पण दुखतं, त्यांची पण इच्छा आहे ना, गुरु दीक्षा घ्यायची. बरेच वर्ष झाले मला म्हणते गुरु दीक्षा घ्या, हां. घ्यायची आहे, पण गुरु काय भेटत नाही. बरं. ह्या दादांचं जे काम झालं आणि त्यांनी आणखी एक जण आणला गुरुदीक्षेसाठी, बरोबर ना? त्यांची देखील आपण गुरुदीक्षा केली आणि गुरुदीक्षा केल्यानंतर त्यांना मार्ग दिला. तर ह्या ज्या घटना आहेत ह्या आपण व्हिडिओ बनवताना कुणाला देवाणघेवाण करतो का पैसे पाण्याची कसली? तुम्हाला काही लोक व्हिडिओमध्ये मेसेज करतात, हे सगळे दादाचेच माणसं आहेत आणि दादा लोकांसंग फ्रॉड करतो, अशा पद्धतीने काही लोक कमेंट करतात. पण असो, कारण की निंदकाचे घर असो शेजारी. आता मला सांगा, अशी कोणती घटना आहे का? तुम्ही इतक्या टायमापासून माझ्याकडे येता आता सध्या,
आपल्याच घरचे माणसं घेऊन आपण कधी व्हिडिओ बनवतो का? नाही तुम्हाला कधी वाटलं का, आढळलं का? कधीच नाही. आणि अनुभव हा तुमचा खरा आहे का? कारण मी शेवटचा पर्याय म्हणून मी इकडे मुंबईला आलो हा. होतो आम्हाला परत दुसरं मी पिक्चर घेऊन आला तिथं घेऊन आलो मी. हां शेवटी ते पाणी घेतलं हा. त्यांनी मित्र घेतलं काहीतरी ना. त्यांनी ट्रीटमेंट करता करता बरेचसे पैसे घालवले आणि बरेचसे बाबा बुवा सगळ्याकडे जाऊन आले. ईश्वरी कृपाने आपण कोणाला नाव नाही ठेवत, कोणाचं नाव नाही घेत, पण बऱ्याच ठिकाणी फिरून आल्याच्या नंतर त्यांनी आपला ज्या दरबाराला भेट दिली, आपली छोटीशी गादी आहे, त्या गादीला भेट दिली आणि तिथून त्यांचा मार्ग खुललेला आहे. आणि मार्ग खुलल्यानंतर त्यांनी आणखीन 1-2 जण आणले. दादांना, एका दादांना मी गुरुदीक्षा पण दिली त्याच्यामध्ये. त्यांचा देखील मार्ग मी आता चालू करतो आहे. महत्त्वाचा विषय सांगण्याचा उद्देश असा की बरेच लोक टीका टिप्पणी करतात, दादा या अशा पद्धतीने येते तशा पद्धतीने. अरे काही लोक यायला लवकर गुण येतो, ज्याला विश्वास आहे त्याला गुण 100% येणार आहे, आणि ज्यांना विश्वास नाही त्याने आपल्याकडे येऊ पण नाही. माझं असं मत आहे, सरळ सोपं. कारण काय राहतं, इतक्या लांबून जर कोणी एखादं येत असेल माणूस, आता हे पुण्यामधून घोटावडे गावामधून येतात, यायनी याचं नाव सांगितलं, ॲड्रेस सांगितलं, सगळं सांगितलं. आता जर मी त्याच्याकडून जबरदस्तीने व्हिडिओ बनवतो किंवा कोणते आमिष देऊन व्हिडिओ बनवतो, तर ते तिथं राहतात, तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. महत्त्वाचा विषय असा आहे, सत्याला तुम्ही पुढे न्या. कारण काय होते, आज हे कलियुग चालू आहे, बरेचसे लोक काय बोलतील त्याचा अंदाजा नाही. तुम्ही चांगलं जरी करायला लागले तर तुम्हाला वाईट बोलणार आहे, आणि वाईट जरी करायला लागले तर मग तर बोलूच नका, मग तर आणखी वाईट बोलणार आहे. म्हणून यो नाथपंचमी पुढे नेताना मला असे 100 नाही 1000 कुत्रे जरी भुकले तरी मला काही फरक पडत नाही. आणि मी हे नाथाचं कार्य 100% आणि सर्व माझ्या साथीदारांना घेऊन, माझ्या शिष्यांना घेऊन आणखी टोकापर्यंत, शिखरापर्यंत नेईन. नाथबाबांनी मला तेवढी ताकद दिलेली आहे, आणि अशा 2-4 लोकांमुळे मी काही कार्य थांबवणार नाही आहे. आणि त्यांना कोणत्याही पद्धतीने टीका टिप्पणी करायची असेल त्यांनी बिंदास करा. आणि केल्याच्या नंतर कसं राहतं, त्या गोष्टीचा अभ्यास करा पहिला. कोणीच कोणताही व्यक्ती आपल्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट एखाद्या विषयी क्लिअर कट सांगत नाही. आणि मी उघड बोलतो, हे पुण्यातून आलेले आहेत, घोटावडे गावामधून आलेले आहेत, त्यांचं काम मी मार्गी लावलेलं आहे, आणि मार्गी लागल्याच्या नंतरच तू वापस आले. हे सत्य आहे का? आणि तुमची गुरुदीक्षा पण मी केली. गुरुदीक्षा केली ना हां. त्यानंतर लगेच काम लागलं. 3 वर्ष घरी होते. 3 वर्ष ते घरी होते. गुरुदीक्षा झाल्या ईश्वरी कृपाने त्यांना काम लागलं. बरोबर आहे ना? तर मित्रांनो, सांगायचा उद्देश असा की कोणाच्याही म्हणण्यात तुम्ही येऊ नका, आणि ईश्वरी कृपाने जो आपण मार्ग करतो हा सत्याचा आहे, नवनाथांचा मार्ग आहे. पहा, आज जग दुनिया आहे, कोण कुठं काय बोलेल त्याचा काही अंदाजा नाही. तर मी एवढंच बोलतो, जास्त हा व्हिडिओ न ताणता दादांनी जे अनुभव सांगितला, ज्या काही घटना त्यांच्याशी घडल्या, आणि जे काही त्यांचं दुखणं होतं ते नक्कीच थांबलेलं आहे. आणि परत एकदा विचारतो, हे बरोबर आहे का मी जे बोललो? बरं, एवढं बोलून मी नवनाथांना आदेश करतो, गुरूंना आदेश करतो, आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो. अलख निरंजन.